श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या आहे 14 नोव्हेंबर आणि वार आहे मंगळवार। तर उद्या आहे बलिप्रतिपदा आणि आपण याला दिवाळी पाडवा सुद्धा म्हणत असतो। तर या पाडव्याच्या दिवशी म्हणजे हा जो पाडवा आहे तर तो 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो आणि या दिवशी आपल्याला आपल्या पतीला ओवाळायचं सुद्धा असतं। तर या औक्षणाच्या ताटामध्ये आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे। आपल्या पतीच्या जीवनामध्ये जे काही संकट आहे, जे काही दारिद्र्य आहे, त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत, आता भरपूर साऱ्या अशा इच्छा असतात आणि त्या इच्छापूर्तीसाठी ते भरपूर कष्ट मेहनत सुद्धा करत असतात, बरेच प्रयत्न सुद्धा करत असतात, पण तरी सुद्धा त्यांच्या इच्छा या पूर्ण होत नाहीत। तर या इच्छापूर्तीसाठी आपल्याला एक अतिशय प्रभावशाली असा उपाय करायचा आहे। तर ज्या वेळेस आपल्या अवतीभोवती नकारात्मक शक्ती असतात तर त्यावेळेला आपलं कोणतंही जे काम आहे तर ते पूर्णत्वास जात नाही आणि आपण कितीही कष्ट मेहनत केले तरी सुद्धा ते काम जे आहे तर ते पूर्णत्वास जात नाही आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकट अडचणी या येत असतात। तर ज्या वेळेस आपण विशिष्ट तिथींना ज्या वेळेस आपण असे काही उपाय करत असतो तर त्यावेळेला आपल्या अवतीभोवतीची जी काही नकारात्मक शक्ती असते तर ती नष्ट होत असते आणि त्यावेळेसच आपल्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण हे तयार होत असतं। एक प्रकारचं आनंदी किंवा हेल्दी वातावरण जे असतं तर ते कौटुंबिक वातावरण तयार होत असतं आणि आपल्या पतीला सुद्धा त्याचं फळ हे मिळत असतं। तर भगवान विष्णूंनी ज्या वेळेस बलिप्रतिपदामध्ये बळीराजाला मारलं होतं आणि पाताळ लोकामध्ये पाठवलं होतं तर त्यावेळेस त्यांना वरदान दिलं होतं। त्यावरतीच माता लक्ष्मी खुश झाल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या पतीचं म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंचं औक्षण केलं होतं आणि तेव्हापासूनच बलिप्रतिपदा या दिवशी पतीला ओवाळण्याची पद्धत आहे। आणि भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला हिरे माणिक हे दिले होते, त्यामध्ये त्यांनी भेटवस्तू म्हणून या सर्व वस्तू दिलेल्या होत्या आणि बलिप्रतिपदेला किंवा दिवाळी पाडव्याला पत्नी जी आहे तर ती आपल्या पतीला ओवाळत असते। तर पती आपल्या पत्नीला एक छानशी भेटवस्तू सुद्धा देत असतो। तर आता उद्या आपल्याला ज्यावेळेस आपण आपल्या पतीला ओवाळणार आहोत तर या ताटामध्ये किंवा या औक्षणाच्या ताटामध्ये एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे, जेणेकरून सर्व ज्या काही इच्छा आहेत आपल्या पतीच्या किंवा त्यांच्या ज्या काही आकांक्षा आहेत तर त्या सुद्धा पूर्ण होतील आणि पतीच्या जीवनातील सर्व जी काही संकट आहेत, विघ्न आहेत तर ते सुद्धा दूर होतील। उद्याचा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे। 3.5 मुहूर्तांपैकी बलिप्रतिपदा जी आहे तर ती एक असते, कारण की 3.5 मुहूर्तांमध्ये बघा अक्षय तृतीया, गुढीपाडवा आणि ही बलिप्रतिपदा म्हणजेच हा जो दिवाळी पाडवा असतो तर तो मुहूर्त 3.5 मुहूर्तांपैकी येत असतो आणि हे जे 2 मुहूर्त असतात तर त्यापैकी गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया हे जे एक मुहूर्त मानला जातो आणि बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा जो आहे तर तो अर्धा मुहूर्त मानला जात असतो। त्यामुळेच आपण 3.5 मुहूर्त या 3 जे मुहूर्त असतात त्यांना म्हणत असतो। तर पतीच्या जीवनामधील सर्व संकटे दुःख दूर करण्यासाठी उद्या अतिशय प्रभावी असा आपल्याला उपाय करायचा आहे। पतीला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती पतीवरून आपल्याला ओवाळून टाकायची आहे। तर आता काय करायचं आहे पहा, आपण ज्यावेळेस आपल्या पतीचं औक्षण करणार आहोत तर त्या औक्षणाच्या ताटामध्ये आपल्याला एक विड्याचं पान सुद्धा घ्यायचं आहे। तर त्या विड्याच्या पानावरती आपल्याला 2 लवंग ठेवायचे आहेत आणि 2 वेलची ठेवायचे आहेत आणि 1 सुपारी ठेवायची आहे आणि हे जे विड्याचं पान तयार होईल तर ते विड्याचं पान आपल्याला आपल्या पतीच्या डोक्यावरनं 3 वेळेला फिरवायचं आहे। 3 वेळेस फिरवत असताना तुम्हाला भगवान विष्णूंचं आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या पतीच्या जीवनातील सर्व संकट, दुःख, दारिद्र्य, अडचणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही समस्या असतील तर ते दूर होऊ देत अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। आणि आपल्या पतीवरनं हे जे पान आहे तर ते 3 वेळेला फिरवल्यानंतर अशा ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे जिथे कोणाचाही पाय वगैरे पडणार नाही, तर अशा ठिकाणी तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे। किंवा मग तुम्ही एखाद्या झाडाखाली सुद्धा टाकू शकता किंवा मग तुम्ही निर्माल्यामध्ये सुद्धा टाकू शकता किंवा मग तुम्ही अगदी तुमच्या डस्टबिन मध्ये किंवा कचऱ्याच्या डब्यामध्ये सुद्धा टाकून दिलं तरीही चालेल। आता यानंतर तुम्ही जी सुपारी घेणार आहात तर ती सुपारी जी आहे तर ती तुम्हाला अगदी कोरी नवी सुपारी घ्यायची आहे। त्यानंतर आपण जी लवंग वेलची तुम्हाला घ्यायची आहे तर ती सुद्धा तुटलेली फुटलेली तुम्हाला घ्यायची नाहीये। ज्या अखंड लवंग असतात ज्याला फूल असतं तर त्याच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि वेलची सुद्धा तुम्हाला चांगली पाहूनच घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या पतीवरनं ओवाळायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला उपाय हा करायचा आहे।
आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्या पतीची इच्छा सर्व पूर्ण व्हाव्यात, त्याच्या जीवनातील सर्व संकट, दुःख, अडचणी दूर व्हावेत आणि त्याचबरोबर त्याची प्रगती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा उपाय तुम्ही नक्की आवर्जून करा आणि आपल्या पतीवरनं या वस्तू ओवाळून टाका, तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।